मीरा भाईंदरमध्ये गुजराती महापौर होण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते। मीरा भाईंदरमध्ये राजकीय वातावरण आता तापलेलं पाहायला मिळतंय। मराठी महापौर देण्याची मागणी जोर धरत असताना भाजपाकडून आता गुजराती महापौराच्या उमेदवारीवर निर्णय झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे कुठेतरी आता राजकीय वाद पुन्हा एकदा सुरू होणार असल्याचं देखील पाहायला मिळतंय। भाजपाने महापौर पदासाठी डिंपल मेहता यांचं नामनिर्देशन केलं असून त्यामुळे मराठी महापौर असा आंदोलनाचा मुद्दा आता पुन्हा एकदा जोर धरतोय। भाजपाकडून डिंपल मेहता यांना उमेदवारी दिल्यामुळे मराठी एकीकरण समिती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वाने मराठी महापौरसाठी आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। याआधी सुद्धा भाषिक ओळख आणि स्थानिक प्रतिनिधित्वावरून शहरामध्ये वाद आधीच वाढला होता, तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र आता त्यानंतर हा वाद अजूनच वाढण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते। मीरा भाईंदर महापालिका समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी स्पष्ट केलंय की जर पालिकेचं नेतृत्व मराठी भाषिकांना व स्थानिकांना दिलं गेलं नाही तर 3 फेब्रुवारीला प्रचंड आंदोलन केलं जाईल। या आंदोलनात मनसे आणि शिवसेना उभाटा कडून दोघांकडून पाठिंबा मिळत असं देखील सांगितलं जात आहे। भाजपाकडून महापौर आणि उपमहापौर पदांसाठी डिंपल मेहता आणि ध्रुव किशोर पाटील यांची नावं पुढे ढकलण्यात आली आहेत। दरम्यान त्यामुळे महापौर पदावर सध्याची निवड जवळपास निश्चित झाल्याचं पाहायला मिळतंय। भाजपाने गुजराती उमेदवाराला ही संधी देत असल्यामुळे आता मराठी एकीकरण समिती तापल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे पुन्हा एकदा एक नवीन वाद होण्याची शक्यता आता दिसून येते।